So first of all, a very good afternoon to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आधी आपण रिफ्लेक्शनचं डेरिवेशन बघितलं. आफ्टर दॅट रिफ्रॅक्शनचं डेरिवेशन बघितलं. आज जे आपलं डेरिवेशन आहे, क्वेश्चन आहे आपला, डिफाइन पोलरायझिंग अँगल और ब्रेव्हेस्टर अँगल. पोलरायझिंग अँगल अदरवाइज ब्रेव्हेस्टर अँगलची डेफिनेशन लिहा अँड डिड्यूस द ब्रेव्हेस्टर लॉ आणि ब्रेव्हेस्टर लॉ प्रूव्ह करून दाखवा किंवा ब्रेव्हेस्टर लॉ ला एक्सप्लेन करा. ओके, पुन्हा एकदा सांगत आहो, डिफाइन पोलरायझिंग अँगल और ब्रेव्हेस्टर अँगल, डिड्यूस द ब्रेव्हेस्टर लॉ. आता सर्वात आधी पोलरायझिंग अँगल म्हणजे काय किंवा ब्रेव्हेस्टर अँगल म्हणजे काय याची मला डेफिनेशन लिहायची आहे. सिंपल डेफिनेशन आहे, थोडा कन्सेप्ट समजा. सनलाइट जर माझ्या हँडवर इन्सिडेंट होत आहे आणि जर मी हँडला वॉच बांधून ठेवली आहे, तर जे रेज इन्सिडेंट होतात त्याला काही स्पेशल शेप नसतो. बट माझ्या वॉचवर इन्सिडेंट होऊन जेव्हा ते रिफ्लेक्ट होतात तेव्हा वॉच आपली जर सर्कलच्या फॉर्म मध्ये असणार तर तुम्हाला वॉलवर सर्कल दिसतो. येणारे रेज हे सर्कल मध्ये होते का? नव्हते, ते एनी शेप मध्ये होते. बट जेव्हा ते वॉच वरून रिफ्लेक्ट झाले, वॉच वरून काय झाले? रिफ्लेक्ट, तर त्याला एक स्पेशलिस्ट शेप बनला. वॉच सर्कल मध्ये होता म्हणून तो लाईट पण आपल्याला इन द फॉर्म ऑफ सर्कल दिसत आहे. तर अशा कंडिशन मध्ये त्या वॉचला म्हणू शकतो आपण पोलरायझिंग अँगल. कसं काय? इथं बघा, हे जे इन्सिडेंट लाईट दिसत आहे हे आहे आपले ऑर्डिनरी रे. इन्सिडेंट लाईट काय आपला? ऑर्डिनरी. त्यानंतर जो लाईट आपला रिफ्लेक्ट झाला तो आहे कम्प्लीट प्लेन पोलराइज. इन्सिडेंट लाईट काय आहे? ऑर्डिनरी, म्हणजे कोणत्याही शेप मध्ये. बट जो रिफ्लेक्ट झाला आपला, जो काय झाला? रिफ्लेक्ट, हा आहे कम्प्लीट प्लेन पोलराइज. म्हणजे तुम्ही त्याला लाईटला ज्या शेप मधून पास कराल तो बिलकुल त्याचा शेप घेऊन घेतो. त्यालाच म्हणतो आपण कम्प्लीट प्लेन पोलराइज. मग डेफिनेशन काय होणार? द अँगल ॲट विच इन्सिडेंट ऑर्डिनरी लाईट, द अँगल ॲट विच इन्सिडेंट ऑर्डिनरी लाईट किंवा इन्सिडेंट लाईट इज ऑर्डिनरी असं पण म्हणू शकता. द अँगल ॲट विच, असा अँगल ज्या अँगलवर इन्सिडेंट लाईट काय आहे? ऑर्डिनरी, कोणत्या पण शेप मध्ये. द अँगल ॲट विच इन्सिडेंट लाईट इज ऑर्डिनरी अँड रिफ्लेक्टेड लाईट इज completely plane polarized is called as polarizing angle. Simple आहे. पुन्हा एकदा, the angle at which incident light is ordinary. Incident light काय आहे? Ordinary. And reflected light is completely plane polarized. त्याच अँगलला म्हणतो आपण पोलरायझिंग अँगल, अदरवाइज ब्रेव्हेस्टर अँगल. जो लाईट इन्सिडेंट होतो तो ऑर्डिनरी असतो, जो लाईट रिफ्लेक्ट होतो तो कम्प्लिटली प्लेन पोलराइज असतो. आणि ज्या अँगलवर हे सगळं होते त्याच अँगलला म्हणतो आपण पोलरायझिंग अँगल. लेबलिंग XY प्लेन वेव्ह, प्लेन वेव्ह फ्रंट. ओके, त्यानंतर IP पोलरायझिंग अँगल, IP पोलरायझिंग अँगल. R1 रिफ्लेक्टिंग अँगल, रिफ्रॅक्टिंग अँगल, आर रिफ्रॅक्टिंग अँगल. PA incident ray,
रिफ्लेक्टेड रे, ED रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे. मित्रांनो, आधी फक्त आपण या डायग्राम वरून काय लिहिली, लेबलिंग. लेबलिंग एकदा पुन्हा लक्ष द्या. XY प्लेन वेव्ह फ्रंट, IP पोलरायझिंग अँगल, R1 रिफ्लेक्टिंग अँगल, R रिफ्रॅक्टिंग अँगल, PA इन्सिडेंट रे, AR रिफ्लेक्टेड रे, ED रिफ्रॅक्टेड रे. ओके, आता लेबलिंग लिहिल्यानंतर आपल्याला ब्रेव्हेस्टर लॉ डिड्यूस करायचा आहे. लेबलिंग मी क्लीन करत आहोत. नाव सी हिअर केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम फिगर मी काय लिहू शकतो, हा बघा, हा आहे R1, हा आहे R, हा R1 आणि हा R. फ्रॉम फिगर लिहायच्या आधी तुम्हाला एक सेंटेन्स लिहावा लागणार. द रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. कोणतं सेंटेन्स लिहायचं आहे? द रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा अँगल 90चा बनला. अँगल कितीचा बनला? हा 90. मग हा अँगल जर आपला 90चा बनला तर या पोर्शन पासून या पोर्शन पर्यंत हा झाला आपला सेमी सर्कल. सेमी सर्कल असणार आपला 180 डिग्री. म्हणून मी लिहत आहोत फ्रॉम फिगर R1 हा झाला 90, हा R इक्वल टू किती येणार? 180. R1 हा 90, हा R इक्वल टू किती येणार? 180 येणार. आता यावरून मी R ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. बराबर, बघा काय येणार आता. देअरफॉर R1 प्लस R इक्वल टू 180 मायनस 90. सो R1 प्लस R इक्वल टू 90. बराबर. सो देअरफॉर R इक्वल टू काय होणार? 90 मायनस R1. R इक्वल टू काय लिहिलं मी? 90 मायनस R1. हे या डायग्राम वरून प्रूव्ह केलं मी. R1 90 R म्हणजेच 180 डिग्री. यावरून मी प्रूव्ह केलं R इक्वल टू 90 मायनस R1. आता मला डायग्रामचं काम नाही आहे, डायग्राम क्लीन करतो मी, कारण या पोर्शन मध्ये लाईट गेल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत आहे. नाव सी हिअर. आता मी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो R इक्वल टू 90 मायनस R1. ओके, देन अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट या चॅप्टरचा आपला पहिलाच टॉपिक. द अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. द अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन होता आपला पहिला लॉ. तर अँगल ऑफ इन्सिडंट म्हणजेच काय? तोच ना पोलरायझिंग अँगल, तोच आपला इन्सिडंट अँगल आहे. आणि R1 काय आहे आपला? रिफ्लेक्टिंग अँगल. म्हणजेच मी काय लिहू शकतो? IP इक्वल टू R1. अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू रिफ्लेक्टिंग अँगल. मग हा जो R1 आहे या ठिकाणी मी IP पुट करू शकतो. हेन्स R इक्वल टू 90 मायनस R1 च्या ठिकाणी येणार IP. याला देऊ इक्वेशन 1. एकदा पुन्हा लक्ष द्या. फ्रॉम फिगर R1 प्लस 90 प्लस R इक्वल टू 180. 90 त्या साईडला जाऊन मायनस झाला. R1 प्लस R इक्वल टू 90. सो R इक्वल टू 90 मायनस R1. R1 आपला रिफ्लेक्टिंग होता. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट, अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन.
सो IP इक्वल टू R1, R1 च्या ठिकाणी मी IP पुटअप केलं. ओके, आफ्टर दॅट अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, कालच शिकलो आपण. काल कोणता लॉ शिकलो? स्नेल्स लॉ. सो अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ 1 μ2 इक्वल टू साइन ऑफ इन्सिडेंट अपॉन साइन ऑफ रिफ्लेक्शन, सॉरी रिफ्रॅक्शन. काल स्नेल्स लॉ शिकलो ना आपण, इन्सिडेंट आणि रिफ्रॅक्शन होता, बरोबर. तर इथं आला साइन आय अपॉन साइन आर. आय म्हणजे इन्सिडेंट अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, आय म्हणजे इन्सिडेंट, आर म्हणजे रिफ्रॅक्शन, आर म्हणजे रिफ्रॅक्शन. मग आय म्हणजे इन्सिडेंट, म्हणजेच त्याला मी आयपी पण लिहू शकतो. याला लिहिलं मी आयपी. इन्सिडेंट म्हणजेच इन्सिडेंट अँगल म्हणजेच इथं आपला पोलरायझिंग अँगल आहे ना. आणि आर ची व्हॅल्यू किती आहे? 90 मायनस आयपी. ही आर ची व्हॅल्यू आता इथे पुटअप करू. सो साइन आयपी अपॉन साइन आर म्हणजे 90 मायनस आयपी फ्रॉम इक्वेशन 1. सो साइन आयपी ॲज इट इज. आता मला सांगा, साइन 90 मायनस आयपी म्हणजे कॉस आयपी, कॉस आयपी. साइन अपॉन कॉस टॅन. सो युअर फायनल आन्सर टॅन आयपी. हा आहे विद्यार्थी मित्रांनो आपला ब्रेव्हेस्टर लॉ. ओके, सिंपल आहे. आधी आपण रिफ्रॅक्शन अँगलची व्हॅल्यू काढली. कोणत्या अँगलची व्हॅल्यू काढली? रिफ्रॅक्शन अँगल. मी रिफ्रॅक्शन अँगलचीच व्हॅल्यू का बरं काढली? कारण काल जेव्हा आपण स्नेल्स लॉ प्रूफ केला होता, तेव्हा तिथे काय होतं? साइन आयपी अपॉन साइन आर होतं. येस ऑर नो? राईट डाऊन दिस.